समस्या निवारणासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याबरोबरच माती उत्खननासाठी ग्रामसभेच्या परवानगीची अट रद्द करण्याचे ठोस आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजाच्या नेत्यांना दिल्याने नेत्यांनी समाधान व्यक्त केले। सखल कुंभार समाज संस्थेचे अध्यक्ष संजय गाते, महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीशदादा दरेकर, प्रदेशाध्यक्ष रमाकांत भाऊ क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सोमनाथ दादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध कुंभार समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। यावेळी समाजाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक असलेली माती, उपलब्धतेसाठीच्या जमिनी, गाळ उपसा, विविध परवानग्या तसेच महसूल विभागाशी संबंधित अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। पारंपरिक माती शिल्प व माती भांडी व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय व आर्थिक अडचणी दूर करून त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवरही विचार-विनिमय करण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजाच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली आहे। पारंपरिक कारागिरांच्या अडचणी समजून घेत समाजाच्या न्याय मागण्यांवर शासन स्तरावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे, प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत, अनंत कुंभार, अशोक जाधव, भरत शिरसाट, रवींद्र चौधरी, संजय रुईकर, सत्यवान वाळके, चंदन प्रजापती, सुभाष तेटवार, अनिल चित्ते आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते। नागपूरच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते। त्या निवेदनाची दखल घेऊन मंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयात चर्चेसाठी समाजाच्या नेत्यांना बोलावून घेतले होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी दिली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी।